संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःख मुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी माझ्या समवेत या धम्म विचार मंचावरती उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आपल्या परिसरामध्ये वास्तव्याला राहून आपल्या परिसरात धम्माचं काम करणारे प्रचार प्रसाराचं काम करणारे इतर सर्व पूजनीय भिक्खू गण आणि उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांना, धम्म देसनेला सुरुवात करण्यापूर्वी मी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना अर्पण करतो, मंगल आशीष अर्पण करतो। विशेष करून ज्या परिवाराच्या निमंत्रणामुळे आम्ही आज आपल्यामध्ये इथे उपस्थित झालेले आहोत, असे तिरुपुडे परिवार, तिरुपुडे बाबा, तिरुपुडे आई आणि त्यांचा संपूर्ण तिरुपुडे परिवार, परिवारातील सर्व सदस्य, हितचिंतक, नातेवाईक आणि उपस्थित आपण सर्व धम्म उपासक उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना अर्पण करतो, अनंत आशीर्वाद वचन अर्पण करतो। उपस्थितांनो, आज फार आनंद होत आहे आपल्या सर्वांच्या समक्ष बसून तथागतांच्या सद्धम्माची देशना करण्याची संधी आज उपलब्ध झालेली आहे। अड्याळ, बरोबर आहे गावाचं नाव आहे ना? अड्याळ तालुका पवनी, वा पवनी तालुका पवनी, जिल्हा भंडारा। येता येताच आम्ही चर्चा करत आलो, बघा आमची सवय आहे एखाद्या नवीन ठिकाणी जात असताना एखादं गाव, ऐतिहासिक नाव, ऐतिहासिक स्थळ बघितलं की मग त्यावरती चर्चा करायची। तर सहज नागपूरवरून पवनी मार्गाने येता येताच पवनी हे गाव ऐतिहासिक गाव आहे, तुम्ही किती पुण्यवान लोक आहात बघा की अगदी बाजूलाच पवनी एक ऐतिहासिक गाव आहे, त्या गावाचे तुम्ही सगळे नागरिक आहात। तुम्ही पवनी या गावामध्ये राहता, ज्या नगरात राहता, पवनीच्या प्रदेशामध्ये राहता, ऐतिहासिक गाव आहे बघा पवनी, की ज्या पवनीमध्ये आजही सम्राट अशोकाच्या इतिहासाची पाऊलखुणं आपल्याला पाहायला मिळतात। ती पाऊलखुणं पुसल्या गेलेली आहेत, हा भाग वेगळा, ती प्रतिक्रांती आहे, परंतु आजही इतिहास नाकारू शकत नाही की सम्राट अशोकाने जे 84,000 बुद्ध अस्थि स्तूप निर्माण केले या जम्बूद्वीपामध्ये, त्या 84,000 बुद्ध अस्थि स्तूपांपैकी एक स्तूप या पवनीमध्ये पण सम्राट अशोकाने निर्माण केला होता। आजही त्या स्तूपाचे भग्नावशेष त्या पवनीमध्ये आहेत, परंतु ते भग्नावशेष लपून गेलेले आहेत, दबून गेलेले आहेत, त्याच्यावरती पहाड निर्माण झालं, गवत झाड झुडूप निर्माण झाले आणि त्याच्यावरती एक दुसरं मंदिर तयार झालं, परंतु इतिहास मात्र कधी पुसला जाऊ शकत नाही।
कारण इतिहास जो असतो तो इतिहास त्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार असतो. म्हणजे एवढी ही ऐतिहासिक भूमी आहे पवनी, की ज्या पवनी ऐतिहासिक नगरीचे आपण सर्व नागरिक आहात. तर इतिहास आपल्या सर्वांच्या लक्षात असला पाहिजे. त्यातल्या त्यात तुम्ही किती पुण्यवान आहात. नागवंशीय भूमी आहे बघा ही, आहे की नाही. एक काळ असा होता की या भारतामधलं हे सेंटर पॉइंट म्हणजे नागपूरमध्ये नागवंशी लोक राहायचे. नागवंशी म्हणजे नागाची पूजा करणार नाही बरं. तुम्हाला असं वाटतं की नागाची पूजा करायची बा ती लोक, खरं खरं नाग आहे, खरोखरचा नाग नाही केलं की पडता भूमी होते बघा. खरोखरचा नाग नाही, त्यांच्या वंशाचं नाव होतं नागवंश. ते नागवंशीय लोक, की ज्या नागवंशीय लोकांनी या जम्बूद्वीपामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार केला, बुद्ध धम्माचा प्रसार केला, बुद्ध धम्माचं रक्षण केलं, त्याच नागवंशीय लोकांच्या वंशावरून या भूमीला नागपूर असं म्हटलं जातं. नागपूर म्हटलं जातं. आजही बघा ती नाग नदी नागपूरमध्ये वाहते ना. ही जी नावं पडतात ना, नावं, शहरांची नावं, ही नावं पडतात, त्या नावामागचा इतिहास असतो बघा. तर नागवंशीयांची भूमी म्हणून नागपूर या ठिकाणाची निवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली धम्म दीक्षा घेण्यासाठी. कोणी एका संघटनेच्या नाकावरती बसून आम्हाला हे मोठं कार्य करायचं आहे यासाठी नागपूरची निवड बाबासाहेबांनी केलेली नाहीये. बाबासाहेब स्वतः स्पष्ट करतात का, की नागपूर ही नागवंशीयांची भूमी आहे आणि त्या नागवंशीया भूमीला साक्षीदार ठेवून याच नागपुरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं. आणि आज बघा त्याच नागवंशीय भूमीचे आपण सगळे नागरिक आहोत. किती मोठं पुण्य आहोत तुमच्याकडे, तुमच्या पदरी. म्हणजे एकतर बाबासाहेबांमुळे आपण सर्व बौद्ध झालो, बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत. नागवंशीय भूमीचे आपण नागरिक आहोत. आणि ऐतिहासिक भूमी असलेली ही पवनीच्या बाजूच्या ज्या अड्याळ गावामध्ये आपण इथे राहत आहोत, ज्या अर्थी या ठिकाणी त्या पवनीला तो बुद्धांचा अस्थिस्तूप आहे, या अर्थाने कधी काळी या ठिकाणी भिक्खू संघाचा पण वास राहिला असेल ना. ज्या अर्थी स्तूप आहे तर भिक्खू संघ सुद्धा तिथे राहत असेल. भिक्खू संघ या ठिकाणी विहार करत असेल, भिक्षाटन करत असेल, तर या भूमीला भिक्खू अरहंत भिक्षूंचा पदस्पर्श झालेला आहे. ही भूमी सुद्धा पवित्र आहे बघा. त्यामुळे नेहमी या गोष्टी आपल्या ध्यानात राहू द्या, की आपण खूप पुण्यवान आहोत, आपण खूप श्रीमंत आहोत. आपल्याला ही श्रीमंती मिळालेली आहे कारण आपल्या या श्रीमंती पुढे तो टाटा, तो बिर्ला आणि तो अंबानी हा सुद्धा गरीब आहे. कारण ही श्रीमंती त्यांच्याकडे पण नाही आहे, जी आपल्याला ही श्रीमंती प्राप्त झालेली आहे. म्हणून एकदा या तिरपुडे परिवाराकरिता आणि स्वतः करिता सर्वांनी टाळ्या वाजवा, साधू म्हणा, स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या मांगलिकासाठी. बघा आम्ही पुन्हा एकदा तिरपुडे बाबा आणि तिरपुडे आई यांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो. ते आमच्यासोबत बुद्धगया दर्शन सहलीमध्ये पण आले होते. 18 दिवसांपर्यंत आमच्या सोबत राहून त्यांनी सर्व बुद्ध पदस्पर्शाने पावन झालेल्या बुद्ध स्थळांचं दर्शन घेतलं. आपल्या सर्वांचंही पुण्यच आहे बघा, की त्यांच्यामुळे तिरपुडे परिवारामुळे आपल्या सर्वांना हा धम्माचा लाभ घडून येत आहे. तर आज बघा आपल्या सर्वांना भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा लाभ घडून येत आहे. अनेक लोक युट्यूबला भंतेजींना पाहतात, ऐकतात. ते आपल्या सर्वांच्या हितासाठी आहे, आपल्या सर्वांच्या सुखासाठी आहे बांधवांनो. तर बघा भगवान बुद्धांचं एक वचन आहे. भगवान बुद्ध म्हणतात की हे जे मानवी जीवन आहे, हे मानवी जीवन अत्यंत दुर्मिळ आहे बघा. दुर्मिळ म्हणजे जसं भारतामध्ये कोहिनूर हिरा दुर्मिळ आहे, त्याच्यापेक्षाही दुर्मिळ हे मानवी जीवन आहे बघा. कारण या पृथ्वीवरती अनेक जीवजंतू जन्मास येतात, अनेक पशु प्राणी जन्मास येतात, अनेक जीवजंतू पशु प्राणी कीटक जन्मास येतात मरतात, जन्मास येतात मरतात. परंतु या पृथ्वीवर हा जो मनुष्य प्राणी आहे म्हणजे माणूस, हा सुद्धा जन्मास येतो,
परंतु बांधवांनो, या पृथ्वीवर जन्मास येणाऱ्या या अनेक जीव जंतू पशु प्राण्यांच्या जन्मापेक्षा हा जो मानवी जन्म आहे, हा मानवी जन्म अत्यंत अनमोल आहे, अत्यंत दुर्मिळ आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि असं भगवान बुद्ध का म्हणतात बरं, की हे मानवी जीवन अत्यंत दुर्मिळ आहे, अनमोल आहे? कारण या मानवी जन्मामध्ये आपल्याला एक निसर्ग दत्त देणगी गिफ्ट मिळालेलं आहे. कोणतं गिफ्ट सांगा बरं, कोणतं गिफ्ट मिळालं आहे निसर्गाकडून आपल्याला? तर भगवान बुद्ध म्हणतात की आपल्याला या मानवी जन्मामध्ये निसर्गाकडून एक गिफ्ट मिळालेलं आहे, ही देणगी मिळालेली आहे. ते म्हणजे आपलं मन. आपलं मन आहे. या मनाचा सदुपयोग करून आपण आपले हे मानवी जीवन दुःखमुक्त करू शकतो. या मनाचा सदुपयोग करून हे जीवन सुखपूर्वक जगू शकतो. अशी ही मनाची शक्ती फक्त या मानवी जन्मातच प्राप्त होते. ते रेडा, बैल, कुत्रे, मांजर, गाई, ढोर यांच्याकडे शक्ती नाहीये, त्यांच्याकडे सत्सद विवेक बुद्धी नाहीये. तुम्ही कधी असं बघितलं का हो, की मांजरी एका ठिकाणी आल्या आणि बचत गटाची स्थापना केली? कधी ऐकलं असं? होत नाही ना असं, कारण त्यांच्याकडे ती सत्सद विवेक बुद्धी नाही ना. सगळ्या म्हशी एका ठिकाणी आल्या आणि बचत गटाची स्थापना केली, असं कधी होते का? नाही होत, कारण त्यांच्याकडे ती सत्सद विवेक बुद्धी नाहीये. काही प्राणी एका ठिकाणी आले, वानर एका ठिकाणी आले, बकऱ्या एका ठिकाणी आल्या आणि ध्यान करू लागल्या, असं कधी बघितलं तुम्ही? नाही ना. ही सत्सद विवेक बुद्धी, कॉन्शियस माइंड, म्हणजे चांगलं काय आहे माझ्यासाठी आणि माझ्या वाईटाचं काय, चांगलं काय आणि वाईट काय, हे समजून घेण्याची एक सदसद विवेक बुद्धी रेडा, बैल, कुत्रे, मांजर यांना प्राप्त झाले नाहीये. ती फक्त केवळ आणि केवळ या मानवी जन्मामध्ये प्राप्त होत असते. म्हणून हा मानवी जन्म अत्यंत दुर्मिळ आहे, अत्यंत दुर्मिळ आहे. बघा, रेडा, बैल, कुत्रे, मांजर, गाई, ढोर हे सगळे प्राणी जन्मास येतात, लहानाचे मोठे होतात, म्हातारे होतात, आजारी पडतात, शेवटी मरतात. माणूसही जन्मास येतो, लहानाचा मोठा होतो, खातो पितो, मोठा होतो, आजारी पडतो, म्हातारा होतो आणि शेवटी तो पण मरतो. पण फरक आहे ना, शारीरिक धर्म जरी सारखे असले पण फरक आहे की नाही? काय फरक आहे? प्राण्यांकडे विवेक बुद्धी नाही आहे. ही विवेक बुद्धी, मन, हे फक्त या मानवी जन्मात प्राप्त झालेलं आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हा मानवी जन्म दुर्मिळ आहे, हा मानवी जन्म अनमोल आहे. तर बघा, ज्या वेळेस हा मानवी जन्म आपल्याला प्राप्त झाला, नक्की आपलं काहीतरी पुण्य आहे ना, आपलं काहीतरी पुण्य आहे, त्यामुळे आपल्याला मानवी जन्म प्राप्त झाला. मग या मानवी जन्माचं महत्व जाणून जी लोक आपल्या जीवनाला दुःखमुक्त करण्यासाठी, हे जीवन सुखपूर्वक जगण्यासाठी तळमळ करतात, कर्म करतात, आचरण करतात, तर आपण सुद्धा बौद्ध म्हणून जीवन जगत असताना, हे मानवी जीवन जगत असताना आपले हे जीवन सुखपूर्वक जगलं पाहिजे. यासाठी प्रयत्न करावे लागतील, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तर बघा, तुम्ही सुद्धा, आम्ही सुद्धा, आपल्या सर्वांची इच्छा असते की मी सुखपूर्वक जगलो पाहिजे, आहे की नाही? कोणाला असं वाटते का की मी दुःखात जगलो पाहिजे म्हणून? नाही, कोणालाच वाटत नाही. पण तरी सुद्धा माणसाला दुःख भोगावे लागतात की नाही हो? जसं या मानवी जीवनामध्ये सुख येते तसं दुःख पण येते ना, येते की नाही? का सुखच असते सगळीकडे, दुःख पण असते ना. म्हणजे जसं सुख आहे तसं या जीवनामध्ये दुःख पण आहे. एखाद्या वेळेस तुमची लोक स्तुती करतील, वा 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 तिरपुडे साहेब बरे आहे, चांगले आहे, म्हणजे अशी स्तुती पण करतील. एखाद्या वेळेस तुमची निंदा पण करतील ना लोक. एखाद्या वेळेस म्हणजे तुमची जीत होईल, तुम्ही जिंकाल, तर एखाद्या वेळेस तुमची हार सुद्धा होईल, बरोबर आहे? एखाद्या वेळेस तुम्हाला नफा होईल, तर एखाद्या वेळेस तुम्हाला लॉस सुद्धा होऊ शकतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे या मानवी जन्मामध्ये ह्या दोन्ही बाजू आहेत, ब्लॅक अँड व्हाईट. जिथं सुख आहे का तिथं दुःखही आहे. बघा, जिथं तुमची कोणी स्तुती केली तिथं तुमची निंदा पण होऊ शकते, जिथे तुम्हाला लाभ झाला तिथे तुमची हानी पण होऊ शकते.
बघा जीवनाच्या दोन्ही बाजू आहेत बघा. प्रत्येकाला वाटतं की मी सुखपूर्वक जगावं, मला कोणतं दुःख होऊ नये एवढी इच्छा असूनही तरी पण माणसाच्या वाट्याला दुःख भोगावे लागतं. कधी कधी माणसाला रडावं लागतं, रणकंदन करतो, नाराज होतो, बेचैन होतो, व्याकुळ होतो, एवढा व्याकुळ होतो की सामान्य जीवन सुद्धा तो सुखपूर्वक जगू शकत नाही. असे लोक बघितले. आणि यामध्ये गरीब आणि श्रीमंतीचा काहीही विषय नाहीये. गरीबाचं जाऊ द्या, श्रीमंत लोक सुद्धा ज्याच्यासाठी तुम्ही लोक जीवनभर पर्यंत पळत जाता कशासाठी? पैसा आहे ना. मला पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे. मग सगळं काही कमवून सुद्धा तुमच्याकडे गाडी, बंगला, बँक बॅलन्स, नोकर चाकर, शेती बाडी सगळं काही असूनही जर तुम्ही दुःखी आहात तर स्वतःचं तुम्ही चिंतन करायला पाहिजे की माझ्याकडे सगळं काही असूनही मी दुःखी का आहे? मी दुःखी काय आहे? श्रीमंत लोक सुद्धा दुःखी असतात हो. म्हणजे गरीब माणूस त्याच्या गरिबीमुळे दुःखी असेल, परंतु श्रीमंत व्यक्ती सुद्धा दुःखी असल्याचे मी पाहिलेली आहेत. काही काही जण असे म्हणतात, एका बंगल्यामध्ये आम्ही गेलो, मोठा बंगला बघा, बंगल्यामध्ये आम्ही गेलो, स्तुती केली. म्हटलं साहेब काय बंगला तुमचा, काय बंगला काय बंगला. भंतीजी म्हणे एवढं चांगलं केलं म्हणे, पण मला म्हणे माझ्या घरामध्ये सुखानं झोपच लागत नाही म्हणे. सांगा, बंगल्यामध्ये हो मला सुखानं झोपच लागत नाही. आम्ही बघितलं की त्याच्या बेडरूमच्या त्या बेडवरती 25,000ची गादी आहे. किती? 25,000ची जी स्लीप वेलची गादी आहे, त्या गादीवर त्याला झोप लागत नाही. और विचार करा बरं तुम्ही, 25,000च्या गादीवर माणसाला सुखानं झोप लागत नाही. या उलट एखाद्या गरीब माणूस पोत्यावर सुद्धा शांत चित्तानं झोपतो, शेतामध्ये काम करा मातीवर झोपतो नाही सुखानं. मग सांगा बरं, एवढी भौतिक संपदा असूनही जर आपल्याला सुखानं झोप लागत नसेल, सुखाने आपल्याला जीवन जगता येत नसेल, आपण चिंतन करायला पाहिजे की एवढं सर्व असूनही मी दुःखी का आहे? मी नाराज का होतो आहे? मी बेचैन का होतो आहे? का होते माझ्या जीवनामध्ये? मी जर दुःखी असेल तर कोण आहे असं की जे माझं रक्षण करू शकते? माझं रक्षण करणारा कोणता मार्ग आहे याचं चिंतन करायला पाहिजे. तर ज्या व्यक्तीला वाटतं की मला बाहेरच्या शत्रूंचा त्रास होतो आहे, मी बाहेरच्या गोष्टींमुळे दुःखी आहे, तर या गोष्टींपासून माझं रक्षण झालं पाहिजे. तर रक्षण होण्यासाठी तुम्हाला तुमचा रक्षण करता कोण आहे हे समजलं पाहिजे ना हो. तुमचं रक्षण करता म्हणजे तुम्हाला जर या बाह्य दुःखापासून तुमचं जर रक्षण करायचं असेल तर तुमचा रक्षण करता कोण हे तुम्हाला समजलं पाहिजे. जसं बघा, एक उदाहरण तुम्हाला सांगतो अंगुलीमालाचं. अंगुलीमाल माहिती आहे तुम्हाला सर्वांना. अंगुलीमाल किती दुःखी होता हो त्याच्या हिंसक कर्मामुळं. 999 लोकांना त्याने जीवेनिशी मारलं, त्यांचे अंगुठे कापले, त्याची माळ बनवली आणि एक बोट पाहिजे म्हणून आपल्या आईची हत्या करण्यासाठी निघाला. आईची हत्या करण्यासाठी. जेव्हा भगवान बुद्धांनी जाणलं की अरे तो अंगुलीमाल दुःखात जात आहे, त्याच्या अकुशल कर्मामुळे तो दुःखी होत आहे, तो अजून दुःखात जात आहे, त्या दुःखातून बाहेर काढलं पाहिजे. तर भगवान बुद्धाच्या सहवासामध्ये येतो, त्याचं मन परिवर्तन होते आणि तो सुद्धा भिक्षू होतो. नंतर ध्यान मनन चिंतन करून तो या सगळ्या दुःखातून बाहेर निघतो, दुःखमुक्त होतो, अरहंत होतो. तर बघा, एक अंगुलीमाल जो त्याच्या हिंसक स्वभावामुळे दुःखी झालेला होता, त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढलं. कोणी काढलं बाहेर? बुद्धांनी बाहेर काढलं ना हो. बुद्धांनी बाहेर काढलं. आणखी अधिक स्पष्ट करतो की बुद्धांनी बाहेर काढल्यापेक्षा भगवान बुद्धांनी त्याला जो धम्म शिकवला, समजते तुम्हाला? त्या अंगुलीमालाला जो धम्म शिकवला, त्या धम्माचं चिंतन मनन करून तो अंगुलीमाल त्या दुःखातून मुक्त झाला. म्हणजे अंगुलीमालाची रक्षा कोणी केली? धम्माने केली. एक अंगुलीमाल जो अकुशल मार्गाने जाऊन दुःखी होता, हिंसक प्रवृत्तीमुळे तो दुःखी होता, अशा दुःखाकडे जाणाऱ्या अंगुलीमालाचं रक्षण
धम्मानी केलं, सद्धम्मानी केलं. धम्म हा आपला रक्षण करता आहे. समजते तुम्हाला? आपल्या रक्षण करता कोण आहे? धम्म आपलं रक्षण करता आहे. तर बुद्धाचं एक वचन आहे बघा, खूप सुंदर वचन आहे, पाली वचन आहे, धम्मं रक्षन्ति सर्वदा. पाली वचन आहे. काय आहे? धम्मं रक्षन्ति सर्वदा. याचा अर्थ होतो की धम्म तुमचं सदा सर्व काळ रक्षण करतो. काय म्हणतात भगवान बुद्ध? धम्म म्हणजे सद्धम्म, धम्म सदा सर्व काळ तुमचं रक्षण करतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मला तर कोणाची भीती नाहीये, माझं रक्षण धम्म कसं काय करू शकतो? म्हणजे असा जर प्रश्न उपस्थित झाला की बुद्ध म्हणतात धम्म तुमचं रक्षण करतो, मग तुम्हाला प्रश्न येईल, उपस्थित होईल की धम्म माझं रक्षण कसं काय करतो आणि धम्म माझं कोणापासून रक्षण करतो? आणि जर खरंच धम्म माझं रक्षण करत असेल तर या धम्माचं अनुसरण मी कसं करावं असे प्रश्न उपस्थित झाले पाहिजे ना. बुद्धाचं वचन आहे, ते कधी मिथ्या होत नसते. येतेन सच्च वचन, हे सत्य वचन आहे. धम्म तुमचं रक्षण करतो, धम्म हा तुमचा रक्षण करता आहे. जसं एक राजा आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी काय करतो बरं? एक राजा असतो, आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी तो काय करतो? त्या राज्याच्या पूर्ण चारही भोवताल, पूर्ण सभोवताल तो भिंतीचं कंपाऊंड निर्माण करतो. कंपाऊंड वॉल निर्माण करतो. म्हणजे ज्याला काही चिरेबंदी म्हणतात. कशासाठी? की बाहेरचा शत्रू राज्यामध्ये येऊ नये आणि माझ्या राज्याच्या जनतेला त्रास देऊ नये, यासाठी तो काय करतो? तटबंदी निर्माण करतो की नाही? बरोबर आहे की नाही? तर बघा, ज्याप्रमाणे एक राजा आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी तटबंदी निर्माण करतो, चिरेबंदी निर्माण करतो, वॉल निर्माण करतो, अगदी त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दुखी करणारे जे कोणी बाहेरचे शत्रू आहेत, तुम्ही नाही बरं, जे कोणी बाहेरचे शत्रू आहेत त्यांच्यापासून तुमचं रक्षण करण्यासाठी आणि तुमच्यामध्ये असलेले जे शत्रू आहेत त्यांपासून तुमचं रक्षण करण्यासाठी तुमचा रक्षण करता तुमचा धम्म आहे. समजलं तुम्हाला? धम्म तुमचा रक्षण करताय. आता इथे प्रश्न उपस्थित होतो की बाहेरचे शत्रू कोण आहेत, आतमधले शत्रू कोण आहेत? मग या शत्रूंपासून धम्म आपलं रक्षण कसं करतो? तर बघा, धम्म म्हणजे काय, म्हणजे धम्म तुमचं रक्षण कसं करतो? भगवान बुद्ध स्पष्ट करतात. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे काय? तर बुद्धाने स्पष्ट केलं, धम्म केवळ 3 शब्दांमध्ये आपण स्पष्ट करू शकतो. 3 शब्द, ज्याला तुम्ही म्हणता ना धम्मं शरणं गच्छामि, मी धम्माचं अनुसरण करतो. कोणत्या धम्माचं अनुसरण करता तुम्ही? तुम्ही म्हणता ना धम्मं शरणं, मी धम्माचं अनुसरण करतो. शरण म्हणजे शरण जातो होत नाही त्याचा अर्थ. शरणं म्हणजे शरण करणे, म्हणजे अनुसरण करणे. कोणत्या धम्माचं तुम्ही अनुसरण करता? बुद्धाच्या धम्माचं अनुसरण. अरे पण कोणता धम्म हे समजलं पाहिजे तुम्हाला. नेमकं तुमचा धम्म कोणता आहे की ज्याला तुम्ही शरण जातात? तुम्हीच काय, आम्ही भिक्खू लोक सुद्धा, भिक्षुणी सुद्धा सगळेच म्हणतात धम्मं शरणं गच्छामि, मी धम्माचं अनुसरण करतो. मग कोणता धम्म? कशाचं अनुसरण करायचं आहे, कशाचं आचरण करायचं आहे? तर भगवान बुद्ध स्पष्ट करतात, धम्म म्हणजे काय? 3 शब्दांमध्ये धम्माची व्याख्या भगवान बुद्धाने केलेली आहे. धम्म म्हणजे काय? शील, समाधी आणि प्रज्ञा. धम्म म्हणजे काय? शील, समाधी आणि प्रज्ञा. या 3 शब्दांमध्ये धम्माची व्याख्या समावलेली आहे. शील, समाधी, प्रज्ञा. तर बुद्ध म्हणतात धम्म तुमचं रक्षण करतो. तर मग कसं? धम्म म्हणजे काय? शील. धम्म तुमचं रक्षण करतो म्हणजे काय? शील तुमचं रक्षण करते. धम्म तुमचं रक्षण करतो म्हणजे काय? समाधी तुमचं रक्षण करते. धम्म तुमचं रक्षण करतो म्हणजे काय? प्रज्ञा तुमचं रक्षण करते. शील, समाधी, प्रज्ञा हे धम्माचे 3 तत्व आहेत की जे तुमचं रक्षण करतात, तुमचं रक्षण करतात. तर आता बघा, हे मानवी जीवन जगत असताना
आपण अनेक वेळेस पाहतो, आपल्या आजूबाजूला पाहतो, स्वतः पण चिंतन करून पाहतो, अनेक लोक दुखी आहेत बघा, आहेत की नाही? अनेक लोक दुखी आहेत, बेचैन आहेत, नाराज आहेत, उदास आहेत, खिन्न आहे. बिचारांना जीवन कसं जगावं हे सुद्धा समजत नाही. तुम्ही जर आता बारकाईने चिंतन कराल ना, जर तुम्ही सुद्धा जर दुखी असाल तर तुम्ही चिंतन करा, अत्यंत बारकाईने चिंतन करा, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, मी जे दुखी आहे ना, तर माझ्या या दुःखाला कारण जर कोणतं असेल तर केवळ त्याचं कारण हे आहे, म्हणजे अनेक कारणांपैकी एक कारण आहे की आपण आपल्या जीवनामध्ये शीलाचं पालन करत नाहीये. शील पालन करत नाहीये. जसं बघा, एखादा हिंसा करणारा व्यक्ती हिंसा करतो म्हणून तो दुखी आहे. जसं की तो अंगुलीमाल हिंसा करत होता, तो दुखी होता बिचारा. हिंसा करणारा व्यक्ती हिंसेच्या कर्मामुळे तो दुखी होतो. चोरी करणारा व्यक्ती त्याच्या त्या चोरी कर्मामुळे बिचारा तो दुखी होतो. व्यभिचारी लोक जे असतात ते सुद्धा लोक दुखी आहेत. कशामुळं? त्यांच्या ज्या अकुशल कर्मामुळं. व्यभिचारी लोक त्यांच्या व्यभिचारी कर्मामुळे दुखी आहेत. काही लोक बघा, त्यांच्या ही जी वाणी आहे, वाणीने असत्य बोलतात, कठोर बोलतात, निंदा नालस्ती करतात, शिव्या देतात, कधी कधी व्यर्थ बकवास करतात, वाणीचं अकुशल कर्म करतात. वाणीच्या अकुशल कर्मामुळे बिचारे लोक दुखी आहेत. एवढंच काय, आणखीन एक सर्वात मोठं दुःख आपल्या समाजामध्ये सगळीकडे पाहतो, काही लोक त्यांच्या मद्यपानामुळे दुखी आहेत. दारू, बिडी, गांजा या मादक द्रव्याचं सेवन करतात, त्याच्यामुळे ते लोक दुखी आहेत. मग तुम्ही अशा लोकांचं चिंतन करा आणि बघा, जे लोक दुखी दिसतात ना आपल्याला, की जे नेहमी ज्यांना रडावं लागतं, रणकंदन करावं लागतं, पश्चाताप होतो, बेचैन होतात, बिचार लोक दुखी आहेत, त्यांच्या दुःखाला कारण की ते शील पालन करत नाहीत. हे तुम्ही चिंतन करा बघा, याचं स्वतःच चिंतन करा की का लोक दुखी आहेत. त्याचं कारण हे आहे की ते लोक शीलवान नाही आहेत, ते लोक सदाचारी नाही आहेत, बिचारे ते अकुशल कर्माचा अवलंब करतात. जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही अकुशल मार्गाचा अवलंब करत असेल, तुम्ही 100% बिलकुल दुमत नाही, तुम्ही दुखीच होणार आहात. मला सांगा, कोणाची हिंसा केल्यानंतर माणूस सुखी राहू शकतो का? राहू शकतो का सुखी? तुम्ही जर कोणाच्या घरात चोरी करत असाल, चोरी करत असाल तर चोरी करणं तुम्हाला सुख देईल का? बिलकुलच नाही. जे लोक व्यभिचारी आहेत बघा, ते लोक कधीच जीवनामध्ये सुखी राहू शकत नाही, कधीच राहू शकत नाही सुखी. आणि जे लोक आपल्या वाणीनं अकुशल कर्म करतात ते लोक तर कधीच सुखी राहत नाही. तो जे बघा आपल्या वाणीनं अकुशल कर्म करत राहतात कधी सुखी राहत नाही. आणि जे लोक नशेच्या आहारी गेलेले आहेत, दारूच्या आहारी गेले, नशापान मद्यपानाच्या आहारी गेले, अहो त्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचेही पाहिलेले आहे. दारू पिणाऱ्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहिले. संसारा हा बेचिराग झाला, मातीमोल झाला, रस्त्यावरती आला, संसार बेचिराग झाला. बघा कशामुळं? केवळ आणि केवळ त्यांच्या त्या नशेखोर स्वभावामुळं. बांधवांनो, आपल्याही जीवनामध्ये जर दुःख असेल, आपण जर दुखी असाल तर याचं चिंतन करा, मी कशामुळे दुखी आहे. तर तुम्ही तुमच्या त्या अकुशल कर्मामुळे दुखी असाल तर याचा अर्थ असा आहे की तुमचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला शीलाची गरज आहे. समजलं तुम्हाला? तुम्हाला शील आवश्यक आहे. तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जर हिंसा करणारा स्वभाव असेल, नेहमी राग करणं, म्हणजे लोक हिंसा करणारे जे असतात ते नेहमी बघा राग करतात. बघा मनामध्ये राग भरलेला आहे, रागाच्या भरात हिंसा करतात, क्रोधाच्या भरात हिंसा करतात. तर लगेच तुमच्याकडे जर शील असेल ना, तर शील तुमचं रक्षण करते, शील तुम्हाला सचेत करते की अरे राग करू नकोस कोणाचा, नाहीतर दुःखी होशील. अरे कोणाचा द्वेष करू नको, नाहीतर दुःखी होशील. कोणाचा क्रोध करू नको, नाहीतर दुःखी होशील. तुम्ही सचेत होता बघा, त्या दुःखातून तुम्ही बाहेर पडता की नाही. तुम्ही जर मनामध्ये लोभ असेल, आसक्ती असेल, तर ते शील तुम्हाला तुमचं रक्षण करते. कशासाठी? लोभ उत्पन्न होऊ देऊ नका. कारण लोभ आपल्या मनात उत्पन्न होणं म्हणजे दुःख आहे. आसक्ती उत्पन्न करणं म्हणजे दुःख आहे. बघा शील तुमचं कसं रक्षण करत आहे. शील तुमचा रक्षण करत आहे, कारण शील
तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये शीलवान बनवतो, सदाचारी बनवतो. म्हणजेच काय, शील तुमचं रक्षण करत आहे, शील तुमचा रक्षण करता झालेला आहे. यालाच म्हणतात शीलं रक्षन्तु सर्वदा, म्हणजे शील तुमचा रक्षण करत आहे, म्हणून आपल्या शीलाचं रक्षण करा. महिलांसाठी सुद्धा, स्पेशली पुरुषांसाठी सुद्धा गृहस्थ जीवन जगत असताना प्रत्येकाने आपल्या शीलाचं रक्षण करायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माझं शील ढासळू देणार नाही असा तुम्ही संकल्प करायला पाहिजे. पती पत्नी असतील त्यांनी एकमेकांसाठी कटिबद्ध राहायला पाहिजे. परिवारामध्ये आपण एकमेकांसोबत कटिबद्ध राहायला पाहिजे. शीलवान बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सदाचारी जीवन जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण धम्माची ही पहिली पायरी आहे. म्हणून बांधवांनो, शीलवान बना, कधीही हिंसा करू नका. कारण बौद्ध जीवन मार्ग जो बाबासाहेबांनी सांगितलेला आहे बुद्ध तत्वज्ञानामध्ये, हिंसा न करणे हा बौद्ध लोकांचा जीवन मार्ग आहे. चोरी न करणे हा बौद्ध माणसांचा जीवन मार्ग आहे. व्यभिचार न करणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे. खोटं असत्य भाषण न करणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे. मद्यपान न करणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे. हेच तर बुद्धाने शिकवलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा 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 सांगणं आहे की जे लोक स्वतःला शीलवान बनवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी पुन्हा 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 स्वतःला शीलवान बनविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण कधी कधी काय होते बघा, कधी कधी असं होते की आपण शील पालन करतो पण कधी कधी शील पालन होत नाही. राग पुन्हा पुन्हा उत्पन्न होतो. तर लोक रागाच्या भरामध्ये काय करतात बघा, अकुशल कर्म करतात. बघा, आपल्या सामान्य जीवन जगत असताना एखाद्याबद्दल जर राग आला तर त्याच्या कानाखाली लावतो आपण. कानाखाली लावली अशी, नंतर लक्षात येते, अरे अरे म्हणते, अरे माफ कर म्हणते, माफ कर, रागाच्या भरात तुला मारलं म्हणते. असं होते की नाही? म्हणजे रागाच्या भरामध्ये आपण जे कर्म करतो ते लक्षात येत नाही, अकुशल कर्मच होते. का बरं असं होते आपल्याकडून? म्हणजे शील पालन करण्याचा आपण प्रयत्न करतोय पण शील पालन कधी कधी होत नाहीये. याचं कारण हे आहे की कधी कधी तुमचं मन हे अनियंत्रित होते, मनावर तुमचं नियंत्रण राहत नाही. यासाठी शील पालन करता 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 तुम्ही तुमच्या मनाला सुद्धा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. याला म्हणतात समाधी. समाधी. पण कोणतं मन, कोणत्या मनाला एकाग्र करायचं आहे? कारण असे अनेक लोक आहेत बघा, चोर करणारे चोरीच्या मनाने एकाग्र होतात, डागा टाकणारे लोक डागा टाकायच्या मनाने एका ठिकाणी येतात. तसं नाही, ते तर अकुशल मन झालं. हो, ते अकुशल मन नाही पाहिजे, कुशल मन. चित्त एकाग्र करावं, पण कसं करावं? कुशल मनाची एकाग्रता साधायला पाहिजे. कधी कधी तुम्ही पाहत असाल तर जीवनामध्ये जर आपल्याला कधी दुःख आलं असेल ना, अशा वेळेस त्या दुःखाला समजून घेण्याचे सुद्धा मानसिकता तुमची असली पाहिजे. अहो, आम्ही पाहतो ज्यांच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग येतात ते लोक एवढं म्हणजे स्वतःला दुःखी 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 करून घेतात. बिचारांना समजत नाहीये की मी दुःखी आहे, या दुःखात मी बाहेर पडलो पाहिजे. ते स्वतः दुःखी होतात आणि आपल्या परिवाराला पण दुःखी करतात. बघा, स्वतः दुःख जीवन जगतात आणि आपल्या परिवारामध्ये पण दुःख दुःख करून टाकतात. बांधवांनो, आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती उत्पन्न होऊ नये म्हणून तुम्ही समाधीचा पण अभ्यास करा. समाधीचा अभ्यास करा म्हणजे काय? आपल्या कुशल चित्ताची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा. आणि ते करायचं असेल तर तुम्हाला ध्यान करावं लागेल. ध्यान, मेडिटेशन. मला वाटतं इकडे नागपूर भागामध्ये एक दोन ठिकाणी मेडिटेशन सेंटर पण आहेत, विपश्यना केंद्र. कुठे? बालाघाटला. बघा, इथं बालाघाट आहे ना, बालाघाटला पण विपश्यना केंद्र आहे. इकडे मला वाटतं नागपूरच्या बाजूला कुठे विपश्यना केंद्र आहे, वर्धेला विपश्यना केंद्र आहे. बांधवांनो, फार महत्वाचं आहे. कारण हे जीवन जगत असताना जोपर्यंत आपण आपल्या या कुशल चित्ताची एकाग्रता साधणार नाही तोपर्यंत तुमचं रक्षण होणार नाही या दुःखापासून. त्यासाठी समाधी आवश्यक आहे. माझं पुन्हा पुन्हा सांगणं आहे, ज्या धम्माला आपण ऐकतो, ज्या धम्माला आपण पाहतो, वाचतो प्रॅक्टिकली,
त्या धम्माला जर प्रॅक्टिकली तुम्हाला प्रत्यक्षात बघायचं असेल तर ध्यानाशिवाय पर्याय नाहीये. म्हणून किमान हे संसारिक जीवन जगत असताना 10 दिवसांचा वेळ काढा. हे तुमच्यासाठी आहे. 10 दिवसांचा वेळ काढा, तो विपश्यनेचा फॉर्म भरा आणि किमान 10 दिवसांचा वेळ काढून त्या सेंटरवरती जा. 10 दिवसांपर्यंत स्वतःच्या मनाला जाणण्याचा प्रयत्न करा. स्वतःचं मन चांगलं बनविण्याचा प्रयत्न करा. कुशल चित्ताची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्यासाठी आहे बघा, खूप आवश्यक आहे. जोपर्यंत समाधीचा अभ्यास आपण करणार नाही, समाधी तुमचं रक्षण करणार नाही. म्हणून शील जसं तुमचं रक्षण करत आहे, अगदी तुमच्या मनाचं रक्षण करणारा सुद्धा समाधी हे धम्माचं दुसरं तत्व आहे. आणखीन तिसरं तत्व बुद्धाने सांगितलेलं आहे, ते म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा सुद्धा तुमचं रक्षण करते आणि ते सगळ्यात जास्त आवश्यक आहे. कारण बघा बांधवांनो, आपण ज्या काळामध्ये, ज्या युगामध्ये आपण जीवन जगतोय ना, आपल्या आजूबाजूला सगळीकडे प्रज्ञाहीन लोक वावरत आहेत. ज्यांच्याकडे प्रज्ञा नाहीये, अंधश्रद्धा, अंधभक्ती, मिथ्या दृष्टी, ह्या लोकांचा भरणा वाढत चाललेला आहे. आणि कधी कधी काय होते, आपल्या समोर जे दिसते ना, आपल्याला वाटते की तेच माझ्या कल्याणाचं आहे, तेच माझ्या हिताचं आहे. आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. बघा आपल्याकडची पद्धत आणि चमत्कार को नमस्कार, ते लोक प्रज्ञाहीन असतात की जे लोक अंधश्रद्धा, अंधबाजी, मिथ्या दृष्टीवरती विश्वास ठेवून जीवन जगतात. बघा, म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रज्ञा महत्वाची आहे. काय चांगलं आणि काय वाईट हे समजून घेण्याची सुबुद्धी तुमच्यामध्ये असली पाहिजे. काय केल्याने माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे समजून घेण्याचा कॉमन सेन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे. या कॉमन सेन्सला, या सुबुद्धीला, या शहाणपणाला प्रज्ञा असं म्हणतात. बांधवांनो, प्रज्ञा तुमच्यामध्ये महत्वाची आहे. कारण प्रत्येकाला वाटतं की मी सुखी झालो पाहिजे. आणि मग अशा व्यक्ती जर कोणी म्हटलं ना, अरे तू दुखी आहेस बिचाऱ्या, तू दुखी का आहेस, कारण तुझा राहू केतू खराब झालेला आहे म्हणतात. लोक लगेच विश्वास ठेवतात, अरे खरंच का, माझा राहू केतू खराब झाला? हो, तुझा राहू केतू खराब झाला म्हणते, तुझा मंगळ खराब झाला म्हणते. आणि ते काय असते अजून, ते सगळं खराब, तुमची ग्रह दिशा बिघडली म्हणते. अमक्या अमक्या ठिकाणी एक बाबा राहते, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जाऊन तो तुझी ग्रह दिशा चांगली करेल. बिचारा, त्यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे, अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवतो आणि त्या बाबा बुवाच्या नादी लागून अगोदर दुखी, आणखीन दुखी होतो. बघा का बरं, तो का दुखी झाला? कारण त्याच्याकडे प्रज्ञा नाही आहे, म्हणून तो दुखी होत आहे. कारण त्या दुःख काय आहे, तर दुःखाचे कारण काय आहेत हे त्याला समजत नाहीये. कधी कधी तरी बघा, ते हाताचं म्हणजे हे काय म्हणतात, त्याला भविष्य सांगतात ना, हस्तरेखा. तुमच्या दारावरती एखादा हस्तरेखा बघणार येऊ द्या, भविष्य सांगणारा, लगेच माणूस, अरे माझं भविष्य बघ म्हणते, माझं भविष्य. तो तुम्हाला सांगतो, हे तुमची रेषा इकडे झाली आहे दिल्लीकडे, हे तुमची हस्तरेखा इकडे चालली म्हणते, हे दुःख आहे तुमच्या जीवनामध्ये म्हणते, असं. अरे माणसाला एवढं अंधश्रद्धेमध्ये घालतात बघा, एवढं प्रज्ञाहीन करून टाकतात की त्याला स्वतःचं सुखही समजत नाही, स्वतःचं दुःखही समजत नाही. बिचारा केवळ प्रज्ञाहीन झाल्यामुळे सुद्धा लोक दुःखी आहेत. बघा भारतामध्ये आता एक सोहळा सुरू आहे, नाव घेणार नाही मी. काही त्या सोहळ्यामध्ये लोक जातात, पाण्यामध्ये अशी डुबकी मारतात आणि मनातल्या मनात काय विचार करतात, त्या संगम मध्ये मी डुबकी मारली, माझे सगळे पाप हे धुवून गेले. अरे कसे पाप धुवून जातील? हे प्रज्ञाहीन लोकांचं लक्षण आहे. आपण केवळ पाण्यात डुबकी मारल्याने आपले पाप कर्म, आपले अकुशल कर्म कसे धुतले जातील? अरे वरून जरी शरीर स्वच्छ केलं असेल, पण मनात तर अजूनही ते रागाचे, द्वेषाचे, क्रोधाचे हे सगळे मल अजूनही साचलेले आहे ना. मग जसा शरीराचा घाम निघणं, शरीराचा मळ निघणं महत्वाचं आहे, या मनाचा सुद्धा मळ निघाला पाहिजे. म्हणून पाण्यात डुबकी मारून कधी आपलं मन स्वच्छ होत नसते. यासाठी तुम्हाला धम्माचीच कास धरावी लागत असते. म्हणून धम्माची कास धरा. शील,
समाधी आणि प्रज्ञा या 3 तत्वाने बनलेल्या धम्म मार्गाचं अनुसरण करा. कारण बांधवांनो, जर तुम्हाला दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर शील, समाधी आणि प्रज्ञेशिवाय तुम्हाला तरणोपाय नाहीये. हेच तुमचं रक्षण करू शकते. तुमच्या जीवनातून तुम्हाला केवळ शील, समाधी आणि प्रज्ञा हे 3च तत्व आहेत जे तुमचं रक्षण करू शकतात, जे तुमचं रक्षण करता बनू शकतात. म्हणून बुद्धानं वचन म्हटलेलं आहे, धम्मं रक्षन्ति सर्वदा. धम्म सदा सर्व काळ तुमचं रक्षण करतो. आणि म्हणून बांधवांनो, तुमच्यासाठी धम्म महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा धम्मं शरणं गच्छामि म्हणता, तुम्ही ज्या धम्माचं अनुसरण करता, कोणता धम्माचं अनुसरण करता तुम्ही? कोणता धम्म? हा धम्म आहे की मी शीलाचं अनुसरण करते. तर काय, मी दैनंदिन जीवनामध्ये शीलवान म्हणजे शीलाचं पालन करण्याचा प्रयत्न करेल. मी समाधीचं अनुसरण करतो. मी दैनंदिन जीवनामध्ये कुशल चित्ताची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करेल. मी प्रज्ञेचं अनुसरण करतो. मी प्रज्ञावान बनण्याचा प्रयत्न करेल. अंधश्रद्धा, अंधभक्तीला दूर करून मी प्रज्ञावान बनेल. हा धम्म आहे तुमचा. याला धम्मं शरणं गच्छामि म्हणतात. हा तुमचा पण धम्म आहे, हा आमचा पण धम्म आहे. तुमचा आणि आमचा धम्म वेगवेगळा नाहीये. तुमचा म्हणजे म्हणजे आमचा म्हणजे कोणाचा? तुम्ही उपासक उपासिकांचा धम्म, भिक्खू आणि भिक्षुणींचा धम्म सर्वांसाठी सारखा आहे. हाच धम्म जो तुमचं रक्षण करतो बघा. म्हणून धम्माचं आचरण करा. जेव्हा तुम्ही धम्माला ग्रहण करता तेव्हा तो धम्म तुमचं रक्षण करता म्हणून काम करतो. या धम्म आचरणामुळे जर बाहेरचा एखादा शत्रू, जसं बाहेरचा एखादा शत्रू जर तुमच्यावर हल्ला करून तुम्हाला दुःखी करत असेल, हा धम्म आहे जो तुमचं रक्षण करेल. जर तुमच्यातला शत्रू म्हणजे कोणता, रागाचा, द्वेषाचा, क्रोधाचा शत्रू जर तुमचं तुम्हाला तुमची हानी करत असेल, तुम्हाला दुःखी करत असेल, तर धम्म आहे जो तुम्हाला त्या रागातून मुक्त करतो, त्या द्वेषातून मुक्त करतो, त्या क्रोधातून मुक्त करतो. म्हणून बांधवांनो, दैनंदिन जीवनामध्ये उपासक आणि उपासिकांनी धम्माचं आचरण करण्याचा प्रयत्न करावा. हा तुमचा धम्म आहे. आताच की तुम्ही याचना म्हटली, कोणती याचना म्हटली तुम्ही? त्रिशरण पंचशीलची याचना म्हटली ना. त्याचा अर्थ काय होतो? ओकास अहं म्हणते मला अवकाश द्या. ती शरणेन सह पंचशीलं धम्मं म्हणते मी आपणास याचना करते. कोणती? त्रिशरणासह पंचशीलं धम्मं. पंचशील या धम्माची मी याचना करतो. पंचशीलं धम्मं शीलं देथ मे म्हणते, मला शील प्रदान करावं. म्हणजे उपासक आणि उपासिकांकरिता दैनंदिन जीवनामध्ये पंचशील हा तुमचा धम्म आहे. तुम्ही भिक्खूंकडून पंचशील ग्रहण करता, शील ग्रहण करता, सरते शेवटी तुम्ही अधिष्ठान पण करता. म्हणजे फक्त हात जोडून पंचशील ग्रहण करायचं आपलं वंदना म्हणून तेवढ्यावरच नाही बांधवांनो, हा तुमचा आचरणिक धम्म आहे. तर भिक्खू संघ तुमच्याकडून अधिष्ठान करून घेतात. कोणतं अधिष्ठान? ती शरणेन सद्दीन पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन संपादेथ. मग तुम्ही काय म्हणता? आम भन्ते, म्हणजे याचा अर्थ होतो हो भन्ते. हो तर म्हणता, कशाला हो म्हणता तुम्ही? त्याचा अर्थ बघितला का तुम्ही? भन्तेजी तुम्हाला असं म्हणतात, ती शरणेन सद्दीन पंचशीलं धम्मं. जे तुम्ही त्रिशरण आता ग्रहण केलं, जे पंचशील तुम्ही आता ग्रहण केलं, ती शरणेन सद्दीन पंचशीलं धम्मं साधुकं. साधुक म्हणजे चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. साधुकं सुरक्षितं, तुमचं सुरक्षा करणारे आहे. साधुकं सुरक्षितं, त्याचं रक्षण करा. म्हणजे तुमच्या शिलाचं रक्षण करा, ते तुमचं रक्षण करेल. साधुकं सुरक्षितं कत्वा, कसं रक्षण करायचं? रक्षण कसं करणार तुम्ही तुमच्या शिलाचं? साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन, अप्रमादी होऊन, अप्रमादी होऊन संपादन करा. संपादेत म्हणजे तुम्ही जे शील ग्रहण केले ना, ते असं बेशुद्धीमध्ये, असं बेहोशीमध्ये, असं डुलक्या घेत ग्रहण केलं काही फायदा होणार नाही. जागृत होऊन अपमादेन, म्हणजे अपमादेन म्हणजे काय? आळस न करता,
असं बेहोशीमध्ये न राहता, बेधुंदी बेहोशीमध्ये न राहता, बेशुद्धीमध्ये न राहता अगदी जागृत अटेन्शन राहून अपमादेन संपादेत, अपमादेन जागृत होऊन तुम्ही त्या शिलाचं पालन करावं, जागृत होऊन तुम्ही त्या शिलाचं आचरण करावं, तर त्याचा फायदा होईल. भंती जेव्हा म्हणतात ना अपमादेन संपादेत, तुम्ही काय म्हणता? हो भंते, आम भंते, हो भंते. कधी कधी असं होते, असं नाही झालं पाहिजे. कारण बांधवांनो, फक्त हात जोडून डोळे लावून श्री शरण पंचील ग्रहण केलं आणि विसरून गेलो तर त्याचा काहीही लाभ होणार नाही. अप्रमादी होऊन तुम्ही जीवनाचं संपादन करा, अप्रमादी होऊन, जागृत होऊन, आळस न करता, बेहोशी न करता, बेधुंदीत न राहता तुम्ही जागृतपूर्वक धम्माचं आचरण करा, धम्माचं रक्षण करा, शिलाचं रक्षण करा तर शील तुमचं रक्षण करेल, समाधीचं रक्षण करा तर समाधी तुमचं रक्षण करेल, प्रज्ञेचं रक्षण करा तर प्रज्ञा तुमचं रक्षण करेल. किंबहुना शील समाधी प्रज्ञेला बिलकुलही कमी होऊ देऊ नका. जर तुम्ही शिलाचं पालन करत आहात, आणखीन अधिक त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे, शीलवान बनत राहा. तुम्ही जर ध्यान करून करून जर तुमचं चित्त कुशल झालं ना, त्याला आणखीन कुशल बनवत चला. जर तुमच्यात प्रज्ञा विकसित झाली, तिथे फार कठीण आहे प्रज्ञा विकसित होणं, पण जर तुमच्या पुण्यकर्मानं, तुमच्या ध्यान साधनेनं जर तुमच्यात प्रज्ञा विकसित झाली तर प्रज्ञेचा लॉस होऊ देऊ नका बांधवांनो. करोडो रुपयाचा लॉस झाला तर चालेल, पण आपल्या जीवनामध्ये प्रज्ञेचा लॉस होऊ देऊ नका. कारण प्रज्ञेचा लॉस हा जीवनातला सर्वात मोठा लॉस आहे. कारण आपल्या आजूबाजूला सगळीकडे अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला आहे बघा. टीव्ही सुरू केली तर अंधश्रद्धा, मोबाईल सुरू केली की अंधश्रद्धा, पेपर वाचतोय अंधश्रद्धा, सगळीकडे अंधश्रद्धा, अंधभक्ती, ब्लाइंड फेथ सगळीकडे पसरलेलं आहे बघा. अशा जगामध्ये स्वतःला प्रज्ञावान बनवणं जास्तीत जास्त महत्वाचं आहे. म्हणून प्रज्ञावान बना, प्रज्ञेची हानी होऊ देऊ नका. तुम्ही प्रज्ञेचं रक्षण कराल तर प्रज्ञा तुमचं रक्षण करेल. म्हणून बुद्धांचं वचन आहे, धम्मं रक्षन्ति सर्वदा. धम्म सदा सर्व काळ तुमचं रक्षण करतो. म्हणून बांधवांनो, धम्माचं आचरण करा, शीलवान बनण्याचा प्रयत्न करा, कुशल चित्ताची एकाग्रता म्हणजे आपल्या चित्ताला चांगलं बनविण्याचा प्रयत्न करा आणि प्रज्ञावान बनण्याचा प्रयत्न करा. कारण हेच तुमचे रक्षण करता आहेत. आई, वडील किंवा तुमचा सैनिक सुद्धा तुमचं रक्षण करू शकणार नाही. एवढं रक्षण एक चांगल्या मार्गाला लागलेलं मन तुमचं रक्षण करू शकते. पण तुमचं दुश्मन, तुमचा वैरी तुमचं एवढं लॉस करणार नाही. त्यापेक्षा जास्त हानी तुमचं मन जे वाईट मार्गाला लागलेलं आहे, असं वाईट मार्गाला लागलेलं मन तुमची हानी करते. म्हणून आपल्याला या दुःखातून मुक्त व्हायचं असेल, सुखपूर्वक जीवन जगायचं असेल आणि या दुःख देणाऱ्या शत्रूंपासून स्वतःचं रक्षण करायचं असेल तर धम्मं रक्षन्ति सर्वदा. नेहमी लक्षात ठेवा, धम्मं रक्षन्ति सर्वदा. सदा सर्व काळ धम्माचं आचरण करा, धम्माचं रक्षण करा. नक्कीच धम्म तुमचं रक्षण करेल. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. तेव्हा पुनश्च एकदा मी तिरपुडे बाबा, तिरपुडे आई, त्यांचा संपूर्ण तिरपुडे परिवार आणि आपण सर्व नातेवाईक, मित्र मंडळी, गावकरी मंडळी आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो. वेळेअभावी अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो.